नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक अशी पाटवडीची रेसिपी। खास करून पितृपक्षात ही रेसिपी सगळ्याच घरात बनवली जाते। चला तर मग सुरू करूयात। तर पाटवडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण इथे बघून घेऊ। तर इथे मी घेतलेला आहे 1 कप डाळीचं पीठ। त्यानंतर वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, पाव चमचा ओवा आणि वरतून सजावटीसाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण बघूया की आपल्याला फोडणीसाठी काय साहित्य लागतंय। तर फोडणीसाठी इथे आपल्याला लागणार आहे पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, थोडीशी मोहरी आणि चवीनुसार मीठ। तर आता सगळ्यात पहिले हे 1 कप बेसन पीठ होतं ते आपण एका बोलमध्ये घेऊया आणि यामध्ये आपल्याला याच कपने 1.5 कप पाणी घालायचं। तर इथे मी यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी पहिले 1 कप पाणी घातलंय आणि आता आणखी अर्धा कप घेतेय आणि ते पण यामध्ये टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता की या मिश्रणामध्ये एकही गुठळी नाहीये। तर अशा प्रकारे मिश्रण करून घ्यायचंय। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, ओवा आणि जिरं हे सगळं एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचंय। तर इथे आपलं हे वाटण रेडी आहे। तर या ठिकाणी वड्या करण्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलंय आणि आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकायचंय आणि बारीक गॅसवर याला परतून घ्यायचंय। तर या ठिकाणी माझ्याकडून मोहरी घालायची राहिली होती फोडणीमध्ये, तर त्यासाठी मी आता इथे साईडला एक छोटासा पॅन गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये आता तेल टाकून ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतेय। तर इथे आपली मोहरी चांगली तडतडली की आता यामध्ये हिंग घालूया। ही फोडणी मी या मिश्रणामध्ये टाकून घेतली आहे। आता हळद घालून हे वाटण छान परतवून घ्यायचंय। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। तर आता हे पीठ मी यामध्ये टाकून घेते। आता या मिश्रणामध्ये मीठ टाकून घ्यायचंय आणि मग आता हे मिश्रण छान हलवून घ्यायचंय। तर हे मिश्रण आपल्याला छान असं गुठळ्या मोडत मोडत मिक्स करून घ्यायचंय। तर या ठिकाणी आपण बघू शकता आपलं मिश्रण छान असं घट्ट होतंय। आता हे मिश्रण छान व्यवस्थित असं हलवून एकसारखं करून घ्यायचंय, असं पसरवून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं या मिश्रणाला छान वाफवून घ्यायचंय आणि हे करताना गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे। तर आता 2-3 मिनिटं असंच ठेवूया। आता एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया। तर आपलं हे पिठलं छान व्यवस्थित असंच शिजलेलं आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे मिश्रण साईडला ठेवायचं आहे। आता या ठिकाणी मी एक ताट घेतलेलं आहे, त्या ताटाला व्यवस्थित छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आपलं हे जे आता पिठल्याचं मिश्रण होतं तर ते आपण या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण गरम असतानाच पटपट थापून घ्यायचं आहे। तुम्ही वाटीला तेल लावून सुद्धा थापू शकता। एकदा की थंड झालं की हे मिश्रण पसरलं जात नाही पटकन, त्याच्यामुळे गरम गरम असतानाच हे छान ताटाला पसरवून घ्यायचं। तर या ठिकाणी हे मिश्रण छान पसरवून घेतलेलं आहे मी आणि आता यावर आपलं सुकं खोबरं टाकून घ्यायचंय। हे पण ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार टाकायचंय, पण हे टाकल्यानंतर टेस्ट छान येते।
आणि त्यानंतर थोडीशी आपली कोथिंबीर टाकून द्यायची आहे. तर आता 10-15 मिनिटांनंतर आपलं हे मिश्रण छान थंड झालंय आणि आता याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर या वड्या तुम्ही मसाल्याच्या छान तर्रीबाज आमटी सोबत खाऊ शकता आणि पितृपक्षात या वड्या खास बनवल्या जातात. तर किती पटापट आपल्या वड्या कापल्या जात आहेत. तर यासारखं तुम्ही अचूक प्रमाणासह या वड्या बनवू शकता. तर या ठिकाणी आपल्या वड्या कापून रेडी आहेत. तर या पाटवड्या मी एका डिशमध्ये छान काढून घेतल्यात. तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्या वड्या किती परफेक्ट शेप आणि साईजमध्ये आल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.